स्क्रीन ऑन कर. धीरे पढ़, धीरे पढ़ना. चश्मा का डब्बा उठा. Hello, good evening everybody. We will start with the topic which we have stopped. हमने जहाँ पर stop किया था वहीं से शुरू करेंगे. Okay. So we stopped here. MIDC, Maharashtra Industrial Development Corporation. Now what is Maharashtra Industrial Development Corporation? We were on industries on that day. I told you last week हम industries पे देख रहे थे, उद्योग पे देख रहे थे. आम्ही उद्योगावर बघत होतो. आणि ही जी प्रत्येक राज्यात आहे, प्रत्येक प्रदेशात आहे, प्रत्येक देशामध्ये अशी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन्स आहे. इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन म्हणजे औद्योगिक विकास महामंडल ज्याला आपण म्हणतो. औद्योगिक विकास महामंडल जिसे हम कहते हैं, इस तरह की हर प्रदेश में, हर राज्य में इस तरह का औद्योगिक विकास महामंडल है. सॉरी, क्योंकि ये महाराष्ट्र में है इसके लिए हम उसे MIDC कहते हैं, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. जे महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून आपण महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असे म्हणतात. On 1st August 62 in Maharashtra, the state government established the Maharashtra Industrial Development Corporation and through it set up industries in every district of the state. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या आधारे अंतर्गत औद्योगिक क्षेत्र तैयार झाले. यानी हर एक जिला, महाराष्ट्र के कुल 35 जिले हैं, सभी जिलों में इस तरह का औद्योगिक महामंडल के तहत कारखाने शुरू किए गए. थ्रू दिस द डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्रीज एक्सपेक्टेड थ्रू आउट द स्टेट. याच्यातून विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन जे हा प्रत्येक राज्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असल्याने ते युनिफॉर्मिटी असतो. त्याचं युनिफॉर्मिटी म्हणजे एक सारखी असं असतं. डिसेंट्रलायझेशन म्हणजे तोच आहे. Like Maharashtra, other states have also established such corporations. In these industrial states, very often auxiliary industries have been started. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात पण, अशा गुजरातमध्ये आपण गेलो तर GIDC आहे. म्हणजे इतर राज्यात पण असे इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन्स म्हणजे औद्योगिक महामंडळ, विकास महामंडळ तयार केलेले आहेत किंवा औद्योगिक विकास मंडल जो है तैयार किया गया है. और इसमें जो है ऑक्सिलरी इंडस्ट्रीज होते हैं, एक दूसरे के पूरक औद्योगिक क्षेत्र जिसे हम कहेंगे, एकमेकांना ज्याला आपण म्हणतो पूरक असलेली उद्योग तशी आहे. In addition, employment opportunities have been made available to local people. In these industrial estates, various facilities necessary for industries have been made available.
महत्वाची घटक हे आहे, की याच्यातून काय झालं, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध ज्याला म्हणतो आपण. म्हणजे आता समजा महाराष्ट्रामध्ये झालं असेल तर महाराष्ट्राचे ज्या जिल्ह्यात असे औद्योगिक विकास महामंडळ आहे, तिकडचे लोकांना त्यांना स्थानिक लोकांना नोकरी, रोजगार तिथे मिळालेली आहे. यानी कि जो स्थानिक लोग होते हैं, जो लोकल लोग होते हैं, उनको इनके तहत नौकरी जो है आसानी से मिल जाती है. अंडरस्टूड. व्हेरियस फॅसिलिटीज नेसेसरी फॉर इंडस्ट्रीज हॅव बीन मेड अवेलेबल. आणि असे जे महामंडळ आहेत, यांना बऱ्याचशा फॅसिलिटीज दिलेली आहे. फैसिलिटीज म्हणजे सोयी सुविधा ज्याला आपण म्हणतो. आप लिख सकते हो. सुविधा जो होता है जैसे पानी की सुविधा है, लाइट की सुविधा है या ट्रांसपोर्टेशन है. इस तरह की जो सुविधाएं हैं, जे सोयी सुविधा आहे ती त्यांना म्हणजे दिलेली आहे. म्हणजे हा जो एक क्षेत्र तयार केलेला आहे, हा क्षेत्रामध्ये प्रत्येक सुविधा असून म्हणजे लोकांना नोकरीची पण संधी मिळाली, लोकांना नोकरी पण आहे, रोजगार उपलब्ध झाले. तिथे इलेक्ट्रिसिटी, लाईट, पाणी जे काय असेल ते सगळं सोयी आहे. म्हणजे एकाच ठिकाणी सगळं सोयीनुसार आपल्याला इंडस्ट्रीज हे करता येते. स्टडी द फॅक्टर्स इन 8.7 and classify them as per their advantage and disadvantage. आता इथे हे जे आहे आपल्याला चार्ट दिलेला आहे 8.7 मध्ये. इसपे दिया है देखो एम्प्लॉयमेंट, डेव्हलपमेंट ऑफ एग्रीकल्चर, डिप्लीशन ऑफ फॉरेस्ट. एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार. डेव्हलपमेंट ऑफ एग्रीकल्चर म्हणजे शेतीचा विकास, यानी खेती का विकास. डिप्लीशन ऑफ फॉरेस्ट लँड म्हणजे जे आपले वन प्रदेश होतं, त्यांची रास म्हणजे नुकसान झालेलं आहे. कारण वन प्रदेशाला कापून ती जागा इंडस्ट्रीसाठी तयार केलेली आहे. यानी जो वन आच्छादित प्रदेश थे, जहाँ पर ज्यादा वन हुआ करते थे, वहाँ के पेड़ पौधों को काट दिया और वहाँ पर इंडस्ट्रीज या लोगों के रहने की सोई सुविधा कर दी गई. पॉप्युलेशन, लोकसंख्या. स्टेबल प्राइसेस ऑफ कमोडिटीज. आता स्टेबल प्राइसेस म्हणजे वस्तूंची स्थिर किंमत ज्याला म्हणतो आपण. एक आहे स्किल्ड मॅन पॉवर. स्किल्ड म्हणजे जे स्किल्ड असतील, कुशल मनुष्यबळ. सप्लाय ऑफ लेबर, सप्लाय मजूर पुरवठा. इम्प्रूवमेंट इन द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हा महत्वाचा घटक. राहणीमान उंचवणे. राहणीमान उंचवणे यानी कि जब इंसान को नौकरी मिल जाती है तो उसकी घर की परिस्थिती बदल जाता है. त्याला आपण मराठीमध्ये राहणीमान म्हणतो. मग ते पण उंच होतात जर नोकरी लागली, लोक कारखान्यामध्ये जाऊ लागले, काम करू लागले, त्यांना पैसे मिळू लागले. म्हणजे प्रगती ज्याला आपण म्हणू शकतो तशा होतात. मोर लँड अंडर इरिगेशन. इरिगेशन म्हणजे ज्याला जास्त जमीन ओलीत खाली ज्याला आपण म्हणतो, पाण्याच्या सोयीनुसार त्यांना शेती करणे. मार्केट, बाजार. डेव्हलपमेंट ऑफ ट्रांसपोर्ट फैसिलिटीज. आवागमन की सुविधा जिसे कहते हैं या वाहतूक की सोयी. कल्चरल डेव्हलपमेंट, सांस्कृतिक विकास. लिटरसी म्हणजे साक्षरता. स्लम्स म्हणजे झोपडपट्टी ज्याला म्हणतो आपण. बूस्ट टू अर्बनायझेशन. आता इथे शहरीकरण किंवा नागरीकरण ज्याला म्हणतो ते होतो. कम्युनिकेशन, दूरसंचार. नंबर ऑफ मायग्रेंट म्हणजे स्थलांतरित लोक ज्याला म्हणतो त्यांची संख्या. पॉवर्टी, दारिद्र्य. अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, अखंडित विद्युत पुरवठा. आणि एम्पल वॉटर, पूर्णपणे मुबलक ज्याला म्हणतो पाणीची सुविधा. हे सगळं आता दिलेले आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला हे करायचे आहेत की आपल्या इंडस्ट्रीज मध्ये काय काय लागतात. तर बघू आता काय दिलेले आहे खाली. There are many advantages of industrial development. There are also some disadvantages of the also. Advantages आणि disadvantages. म्हणजे advantage म्हणजे काय? फायदा. डिसएडवांटेज म्हणजे समस्या. आपण लिहू शकता. आपको अगर लिखना है लिखिए. एडवांटेज यानी फायदा, डिसएडवांटेज यानी नुकसान, जिसे हम कहेंगे या समस्या कहेंगे. बिकॉज ऑफ इंडस्ट्रियलाइजेशन, youth in an area get employment.
इट ऑल्सो हेल्प इन इन्क्रीजिंग दी पर कॅपिटा इन्कम. आता औद्योगिकरण झाल्यामुळे काय होतं, की लोकांना नोकरी मिळते स्पेशली. आलं लक्षात? म्हणजे औद्योगिकरण होने से क्या होता है, लोगों को नौकरी मिल जाता है, isn't it? रोजगार मिलता है. फॉर इकोनॉमिक डेवलपमेंट of an agrarian country, it is necessary to have industries based on agricultural product. अब भारत जो है खेती शेती प्रधान देश याला म्हणतो आपण, खेती प्रधान देश है. यहाँ पर बहुत सारी चीजें सिर्फ खेती से ही आती है. तो इंडस्ट्रीज जो है, यहाँ का इंडस्ट्रीज इकडचे जे औद्योगिक आहे ते आपण कृषीवर आधारितच ठेवू शकतो. कारण समजा गहू आहे, तांदूळ आहे, तेलचे बिया आहेत किंवा आपले कापूस आहे, साखर आहे. ऑल दीज आर ॲग्रो बेस्ड. ऑल दीज इंडस्ट्रीज आर ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. म्हणजे जेव्हा आपण तेल जो निकालते, तिलहन जिसे हम कहते हैं, यानी सनफ्लॉवर है, सोयाबीन है, शेंगदाणा है, याच्यातून आपण तेल काढतो. मग ते पण ॲग्रो बेस्डच झाले, म्हणजे ते कृषीवर आधारित झाले. Such industries not only result in agricultural development but also the economic development of country. आता अशा प्रकारची जी इंडस्ट्रीज असतात, कृषीवर आधारित, ॲग्रो बेस्ड ज्याला आपण म्हणतो, अशी इंडस्ट्रीज असल्याने काय होतं, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट पण होते, म्हणजे शेतीचा विकास पण होतो आणि आर्थिक विकास पण होऊ शकते. म्हणजे दोन्हीकडे त्याचा फायदा आहे. मतलब इस तरह के अगर कृषि पर आधारित इंडस्ट्रीज होंगे, उद्योग होंगे, तो कृषि का भी विकास होगा और आपका आर्थिक विकास भी होगा. द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द पीपल ऑल्सो राईज. मग लोकांचे जे राहणीमान जे म्हणतो आपण, ते पण उंच होते. यानी लोगों की रहन-सहन जो है उसमें भी काफ़ी फ़र्क पड़ता है. जैसे अभी आपसे मैंने कहा था, कि जैसे नौकरी लग जाती है तो घर पे अक्सर प्रगति होती है. पैसे आ जाते हैं तो लोग कपड़े खरीदना, अनाज खरीदना, फिर थोड़े और आते हैं तो वो सोचते हैं मैं सोई सुविधा के लिए गाड़ी खरीद लूँ, टीवी खरीद लूँ, वॉशिंग मशीन खरीद लूँ, फ्रिज खरीद लूँ. तो जैसे-जैसे उनके पास पैसे आने लगते हैं, वो अपनी तरक्की करते हैं. तर त्याला आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतो. म्हणजे राहणीमान त्याला म्हणू शकतो आपण. हिंदी में हम रहन-सहन कह सकते हैं. हे सगळं हे सगळं होते. तर बघू, व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन? व्हिच इस द फास्टेस्ट वे ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन? हाऊ डू WhatsApp, Facebook, Google मॅप एक्सेट्रा वर्क? आता आपल्याला आय-सी-टीचं हे बघायचे आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा काय फायदा होतो? माहिती तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतो, त्याची काय फायदा आहे? आपण जे औद्योग याच्यामध्ये शिकतो. पहिला आहे, व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन? माहिती मिळवण्याची विविध साधने कोणती? यानी जो हमें जानकारी प्राप्त होती है, उसका अलग-अलग कौन-कौन से साधन है? किससे हमें जानकारी प्राप्त हो सकती है? दुसरा, फास्टेस्ट वे ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे जलद गतीने आपल्याला जर माहिती हवं असेल, तर कसं कसं वरून मिळेल? यानी बहुत जल्दी हमें अगर किसी चीज़ की जानकारी चाहिए, तो कैसे मिलेगा? WhatsApp, Facebook, Google मॅप इत्यादीचा कशामुळे वापर होतो? वापर आपण कशा प्रकारे करतो? गूगल मैप है, आपका व्हाट्सएप है, फेसबुक है, इस पर हम किस तरह से काम कर सकते हैं या कैसे होता है, ये भी इसमें हम देखेंगे. Information technology is an important engineering branch in today's world. तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि माहिती तंत्रज्ञान ज्याला म्हणतो, हा आजच्या काळाची गरज आपण म्हणू शकतो. आता तुम्हीच बघा, ऑनलाईनद्वारे शिकता. तुमच्याकडे मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, डेस्कटॉप काहीतरी असेल. त्याच्यावर माझी स्क्रीन प्रेझेंट आहे. इथून मी तुम्हाला शिकवते. हा पण एक इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीच झाला. यानी जिस तरह से मैं आपको अभी पढ़ा रही हूँ या टीचर्स आपको अभी इस समय पढ़ा रहे हैं, ऑनलाइन आप पढ़ाई कर रहे हो, मेरा स्क्रीन आपके सामने है। चाहे आप मोबाइल में देख रहे हो, चाहे आप डेस्कटॉप लगाए हो, आपके पास लैपटॉप है, जो भी कुछ है,
तो ये एक इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी का जरिया ही है, आज के युग में इसकी बड़ी आवश्यकता है। In this branch, work is carried out by computer. In this industry, India has made rapid progress. Availability of skilled manpower is the most important reason for this. ह्या शाखेतील जे कामकाज आहे ते संगणकद्वारे केली जाते. संगणक के माध्यम से हम इस पे काम करते हैं, है समझ में? और भारत ने भी काफी आगे तक इसमें प्रगती की आहे. भारताने पण खूप प्रगती त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याची प्रमुख कारण म्हणजे या उद्योगात कार्यरत असलेले कुशल मनुष्यबळ. यानी ट्रेंड होते हैं। देखिए आप कंप्यूटर सीख लेते हो, बच्चे छोटे बच्चे जल्दी से सीख लेते हैं कंप्यूटर, और जब तक वो बड़े होते ही इज अ ट्रेंड पर्सन, इज अ ट्रेंड, चाहे गर्ल हो चाहे बॉय हो। तो ये सब जो है इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी की वजह से ही है कि आप स्किल्ड हो जाते हो, आप कुशल हो जाते हो, आप सीखते सीखते जानकारी प्राप्त कर लेते हो, और जो काम होता है उसे आप फटाफट कर सकते हो, लवकरात लवकर आपण करू शकतो। आई थिंक आई एम क्लियर ऑल ऑफ यू टिल हियर। एनी डाउट एनीवन? किसी को समझ में नहीं आया पूछे। नोबडी हैज द डाउट? किसी को कुछ पूछना है? ओके, आई विल जस्ट प्रेजेंट माय स्क्रीन विद इन 2 मिनट्स। मैं प्रेजेंट करती हूँ आपको स्क्रीन। Now, can you see? If you have any doubt, can you put in the chat box? एक सेकंड, माइक ऑफ है मेरा शायद। Can you see now, everyone? All of you can see the textbook? No? अरे रुको ना जरा। Now everyone can see? सबको दिखाई दे रहा है? Put in the chat box. नहीं दिखाई दे रहा है? It is there on the screen. No? No आ रहा है। मालूम नहीं थे उनका क्लिक आएगा बाबा। My screen is presentable, beta. I can have put the textbook on the screen. उनको सिर्फ गूगल मीट दिखाई दे रहा है। माइक ऑफ कर मेरा पहले। मीट मीट मीट। नाउ कैन यू सी? दो लोगों ने दिया। पुट इन द चैट बॉक्स। नाउ कैन यू सी? आपको दिखाई दे रहा है? आयुष मेहता नहीं दिखाई दे रहा है? विकास, व्हाट्स द प्रॉब्लम? द माइन इट इज इन द लैपटॉप ओनली। मेरा लैपटॉप पे ही है, नॉट इन द मोबाइल। अब दिखाई दे रहा है? व्हाट्स द प्रॉब्लम? क्यों नहीं दिखाई दे रहा? देन मेरे को नहीं मालूम। स्क्रीन ला।
Now can you see that screen? Yes. Now is it visible, everyone? Okay. Now we'll proceed. In this industry, searching for technical information, obtaining, analyzing, and compiling it, presenting it graphically, and providing it as per requirement is the nature of the work. आता हे जे उद्योग आहे म्हणजे IT ज्याला म्हणतो आपण, या क्षेत्रात तांत्रिक माहिती शोधून घेणे म्हणजे टेक्निकल इन्फॉर्मेशन शोधणे, ते मिळवणे, त्याचे विश्लेषण करणे, त्याला संग्रहित करणे आणि ग्राफिकल स्वरूपात मांडणे ज्याला म्हणतो ग्राफिकली आणि आलेख मागणीनुसार ती पुरवणे पण हे सगळं काम त्याच्यामध्ये असतात. मतलब आईटी इंडस्ट्री में क्या क्या काम होता है, टेक्निकल इंफॉर्मेशन जो होती है, तंत्रिकी माहिती जो होती है, जानकारी जो होता है, उसको ढूंढना, उसको उनको ढूंढने के बाद उसे प्राप्त करना, उसे एनालाइज करना यानी उसका विश्लेषण करना, उसे कंपाइल करना यानी एक इसमें लेके आना, जैसे आपके टेक्स्ट बुक है, और उसको ग्राफिकली प्रेजेंट करना यानी आलेख के स्वरूप में प्रेजेंट करना और उसे देना, लोगों तक पहुंचाना, ये सारा काम जो आईटी इंडस्ट्री करती है. All this information is obtained from the internet on computers, mobiles and other devices. तो आपको अगर कुछ ढूंढना होता है तो आप क्या करते हो, झट से गूगल क्रोम में चले जाते हो या दूसरा जो भी सर्विस प्रोवाइडर है वहां पर जाके आप तुरंत फटाफट फटाफट उसे ढूंढ लेते हो. तो ये सारा इंटरनेट के जरिए कंप्यूटर, मोबाइल या जो भी आपका लैपटॉप, डेस्कटॉप, उस पे आप जो है कर सकते हो. द क्रिएशन और डेवलपमेंट ऑफ स्पेशल सॉफ्टवेयर ऑन दीज हैंडसेट्स is another important component of the industry. तो ये जो साधन है, इन साधनों के लिए विशेष संगणक प्रणाली ज्याला म्हणतो आपण, ते निर्माण करणे सुद्धा हा उद्योग आहे. हैंडसेट जो हम तैयार करते हैं, चाहे लैपटॉप हो, चाहे डेस्कटॉप हो, चाहे पाम टॉप है या मोबाइल है, ये सब भी तो कहीं ना कहीं तैयार होता है ना. ये भी एक उद्योग है, ये भी इंडस्ट्री, हा पण एक इंडस्ट्री, हा पण उद्योग आहे. म्हणजे त्या उद्योगात इथे कुठेतरी तयार होतात. Today there is an increase in the use of computers and technology. There is a great variety in types of information collected and it is used all over the world. आजच्या जगात संगणक आणि तंत्रज्ञान याचा वापर खूप वाढला आहे. आज के दिन संगणक और तंत्रज्ञान इसकी जो है जरूरत हो गई है. हम लोग उसे यूज करते थे कि आज जो पूरे पैंडेमिक में जब से कोविड आई है तो ऑनलाइन पढ़ाई आपकी शुरू हो गई, चाहे स्कूल हो, चाहे क्लासेस हो, कहीं से भी हो. ये भी इंटरनेट के जरिए हो रहा है, गूगल मीट के जरिए हो, चाहे जूम पे हो, चाहे किसी पे भी हो. तो आज पूरे दुनिया में इस तरह का टेक्नोलॉजी यूज हो रहा है. सब बच्चे जो है इंटरनेट से पढ़ाई कर रहे हैं, ऑनलाइन पढ़ाई कर रहे हैं, आपके सामने स्क्रीन प्रेजेंट हो रहा है और आप पढ़ रहे हो. दैट मीन्स दिस इज द काइंड ऑफ ए टेक्नोलॉजी विच इज used worldwide and there are various types of information. इसमें variety of information आहे, बऱ्याचशा याच्यामध्ये माहिती आहे आणि ते आपण तिथून घेऊ शकतो. कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी. आता उद्योगांचा सामाजिक दायित्व काय आहे, म्हणजे उद्योग का सामाजिक दायित्व क्या है, कौन कौन सा है. तो पहला हम देख सकते हैं, when an industrialist or a group of industries work for betterment of society and for the conservation of environment, it is known as corporate social responsibility or we call it as CSR. तो जब कोई जेव्हा एखादा उद्योजक असतो, व्यक्ती असतो किंवा समूह असतात, ते समाजाच्या हितासाठी काम करतात. यानी समाज के हित के लिए जब वो काम करते हैं तो उसे हम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बोलते हैं, यानी CSR. त्याला आपण काय म्हणतो, सामाजिक दायित्व.
उद्योगांचा सामाजिक दायित्व असे म्हणले जातात. नाउ कॅन यू सी माय स्क्रीन एव्हरीवन? Put in the chat box if you see my screen. Yes, okay. All of you can understand now? Okay, okay. चलो. Showing responsibility to society by helping needy people or needy organization is an important task. Now this paragraph is very important. हा जो पॅरेग्राफ आहे महत्वाचा आहे का याच्यामध्ये आपल्याला ते जाणीव असली पाहिजे. तर समाज प्रती जी जबाबदारी असतो किंवा एखादा सामाजिक बांधिलकीतून आपण समाजातील गरजू व्यक्तींचा किंवा संस्थांना मदत करतो, हा त्याची जवाबदारी असते. यानी समाज के किसी लोग या समाज का कोई संस्था, सामाजिक संस्था है जिसकी हम मदद कर सके, ये हमारा सामाजिक दायित्व माना जाता है. उदाहरण के तौर पे अभी पैंडेमिक में हमने कई बार देखा है, कई लोग जो है अपने घर से निकल के बाहर लोगों की मदद पे लगे हुए थे. किसी को खाना देना, किसी को कुछ करना या लोगों को पहुंचाना, सेवा करना. दिस इज वन काइंड ऑफ हेल्पिंग द नीडी पीपल. ये किसी व्यक्ति विशेष की बात नहीं करूंगी, लेकिन बहुत सारे ऐसे समाज के लोग हैं जिन्होंने ये सब काम किया. तर हे याला आपण सामाजिक बांधिलकी म्हणतो, की समाजासाठी आपण काहीतरी केलेलं, लोकांनी काहीतरी केलेलं आहे. मग तसेच हे तर आता पॅन्डेमिक मध्ये होतं, आता ही जी कोविड आली त्याच्यामध्ये. पण नाहीतरी समाजामध्ये असे लोक पण आहेत जे लोकांची मदतीला असतात किंवा एखादा गरजू व्यक्तीचा, गरजू संस्थांची मदतीला पण असतात. With this objective, when an industry or a group of industries have made a profit of over 5 crores, they are expected to spend at least 2% of their profit of act benefiting the society. आता या हेतूने जेव्हा एखादा इंडस्ट्री असतो किंवा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असतात किंवा उद्योजक असतात किंवा सामूहिक उद्योगाचे लोक असतात, ते जेव्हा 5 कोटीचं वर त्यांच्या प्रॉफिट होतो म्हणजे फायदा होतो, नफा ज्याला म्हणतो आपण. जर फायदा झालं तर त्याच्यातून 2% 2% त्या प्रॉफिटाचा अशी सामाजिक कार्यामध्ये त्यांनी दिलंच पाहिजे. दे मस्ट स्पेंड दॅट 2%. फॉर दिस देअर असिस्टन्स इन द एरियाज बिलो इज एक्सपेक्टेड. मग त्यांना काय करायचं, काय करावं लागतं? प्रोव्हिजनल ऑफ एज्युकेशन फॅसिलिटीज, provision of facilities related to health, development of village or region, establishing centers for people like environmental development centers. हा जो 4 मुद्दा आहे, हे 4 मुद्दे महत्वाचे दिलेले आहेत. काय करावं त्यांनी? ते जे 2% त्यांना खर्च करायची आहे, ते 2% कुठे खर्च करणार? त्यांच्या जे नफा झाली 5 कोटीचं वर जर नफा झाला असेल आणि त्याची जे 2% ते खर्च करणार, तर ते 2% खर्च कुठे करणार? तर पहिला जो आहे एज्युकेशनल फॅसिलिटीज, शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणे. गावात असो, शहरात असो, कुठे. यानी लोगों की शैक्षणिक बच्चों की मदद करना एक उनका वो हो जाता है. प्रोव्हिजन ऑफ फॅसिलिटीज रिलेटेड टू हेल्थ, आरोग्य विषयक सुविधा पुरवणे. हे जे 2% खर्च करायचे असतात, ते जे 2% आहे, ते 2% कुठे मग आरोग्य विषयामध्ये त्यांनी थोडा खर्च करायचा है ना. समाज के बच्चों के लिए शैक्षणिक दायित्व निभाना या आरोग्य सेहत पर ध्यान देना. डेव्हलपमेंट ऑफ विलेजेस और रीजन, एखादा गाव अथवा त्या विभागाचा विकास करणे, किसी गांव का, किसी प्रदेश का विकास करना. एंड सेंटर्स फॉर पीपल लाइक एनवायरमेंटल डेव्हलपमेंट सेंटर, पर्यावरण विकास केंद्र इत्यादींना मदत करणे. तर एखादा पर्यावरण विकास केंद्र जर चालू असेल, तिथे मदत करणे. हा जो 4 महत्वाची घटक आहे, हे जे 2% त्यांना प्रॉफिट मिळतो, हे 2% इथे खर्च ते लोक करायची आहे. मीन्स दे मस्ट स्पेंड दैट 2%. 2% जो उन्हें मिलता है, प्रॉफिट जो 5 करोड़ मिलता है, उस 5 करोड़ का 2% जो है वो इन 4 क्षेत्रों में उसे खर्च करना ही करना है.
There is a tax rebate on the amount spent by the industries or group of industries under various schemes under corporate social responsibility. आता जर उद्योगाने सामाजिक दायित्व या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी खर्च केलं, जे काही खर्च करतात 2% जे खर्च करतात, त्या उद्योग समूहांना सरकारकडून टॅक्समध्ये करमध्ये सवलत दिले जाते. यानी अगर उन्होंने ये 2% खर्चा किया है, त्यांनी 2% जर खर्च केले. हेलो, एनी डाउट? त्यांनी जर 2% खर्च केले, त्या 2%वर सरकार त्यांना टैक्स रिबेट यानी कर मध्ये सवलत देतात, यानी टैक्स में उसे सहूलियत दिया जाता है. Any doubt anyone is having? Put in the chat box. No doubt. Okay, all of you understood? सबको समझ में आया? It's okay. Now we will see in this box. Do you know? Industrialization and environment हे आपण बघणार आहोत आता. औद्योगिकरण आणि पर्यावरण. Manufacturing includes processing of raw material in order to obtain finished product. Manufacturing म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार करणे, हेच काम असतं, मॅन्युफॅक्चर होतं. During the manufacture of products, some harmful residual materials and pollutants are left behind. आता जेव्हा अपन कच्चा मालातून प्रक्रिया करते हैं, कच्चे माल की प्रक्रिया करके हम पक्के माल बनाते हैं, जैसे कपास है उस पे हम कपड़ा बनाते हैं, या गन्ने के रस से हम चीनी या गुड़ बनाते हैं. तो इस तरह का जो होता है, तो कुछ हार्मफुल रेसिडुअल मटेरियल म्हणजे अवशिष्ट पदार्थ. रेसिडुअल मटेरियल म्हणजे अवशिष्ट पदार्थ, हिंदी में भी अवशिष्ट कहते हैं, अनुपयोगी. यू कॅन राईट डाउन रेसिड्युअल म्हणजे अनुपयोगी, अवशिष्ट ज्याला म्हणतो आपण. आणि पोल्युटंट म्हणजे प्रदूषके, प्रदूषण फैलाने वाले पदार्थ, प्रदूषक, पॉल्युटंट्स. ते लिहून घ्या तुम्ही स्पेलिंग मीनिंग त्याचा. As a result, there is pollution of air, water, noise and land. This type of pollution is termed as industrial pollution. हा जो प्रदूषण असतो, ते प्रदूषण कशाचे होतात? एअर, वायूचं, हवा, वॉटर म्हणजे पाणी, नॉइज म्हणजे आवाज, ध्वनी, आणि लँड म्हणजे जमीन. हे सगळं प्रदूषित होतात आणि याला आपण इंडस्ट्रियल पोल्युशन किंवा औद्योगिक प्रदूषण असे म्हणतो. Industrial pollution, the resultant environment and the problem relating to it are being seriously discussed at an international level. आता हे पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा जो भाग आहे, तो फक्त भारतात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, तर पूर्ण जगभरात आहे. सिर्फ हमारे महाराष्ट्र में नहीं कि प्रदूषण बहुत हो रहा है, कि पूरे भारत में नहीं, बल्कि पूरी दुनिया में ये प्रदूषण की जो समस्या है ये है, क्योंकि उद्योग सब जगह पे है. तो औद्योगिक प्रदूषण जो है सभी जगहों पर है और इंटरनेशनल लेवल पर इसको जो है गंभीरता से लिया जा रहा है, गांभीर्याने त्याची दखल घेतली जात आहे. While deciding the location of industries along with traditional factors, serious thought is being given to environmental factors. जेव्हा आपण लोकेशन ऑफ इंडस्ट्री म्हणतो, म्हणजे एखादा उद्योगाचा स्थानिकीकरण, म्हणजे हे उद्योग इथे आपण करू शकतो की नहीं, मतलब एखादा जब फैक्ट्री हमें बैठाना होता है, फैक्ट्री लगानी होती है, तो एक जगह की जरूरत होती है, तो उसे लोकेशन कहते हैं. तो उस जगह को जब हम लोकेट करते इंडस्ट्री के लिए, तो उसके आसपास के एरिया का भी देखा जाता है की लोगों बाजू में रहते हैं, अगर इससे प्रदूषण होगा तो लोगों पे कितना असर पडेगा, लोकांवर किती परिणाम होईल.
To control the pollution caused by industries, proper disposal of sewage and harmful residuals and proper treatment of pollutant should be done. Now this is important. To control the pollution caused by industries. आता कारखान्यामुळे होणारे प्रदूषण त्याला नियंत्रण करने गरजेचं आहे. यानी कारखाने से होने वाले जो प्रदूषण होते उस पर नियंत्रण करना बहुत जरूरी होता है. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सीवेज. सीवेज म्हणजे ते जे गटारीची पाणी आपण म्हणतो त्याला सीवेज म्हणतात. मग कारखान्यातून पण खराब दूषित पाणी आपल्याला मिळतो, बाहेर येतात. मग त्याची पण व्यवस्थितपणे त्याचा हे करायला पाहिजे. आणि जे पोल्युटंट आहे, जे प्रदूषके आहेत, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट, विल्हेवाट ज्याला आपण म्हणतो, ते पण केली पाहिजे. यानी प्रदूषण को नियंत्रित करने के लिए प्रदूषक जो है, जो उसमें से माल मटेरियल बाहर आता है, धुआं बाहर आती है कारखाने से, या उसमें से जो पानी बाहर आता है, उसको व्यवस्थित तरीके से जो है डिस्पोज करना चाहिए, उसे निकाल देना चाहिए, ताकि वो लोगों के सेहत पर असर न पड़े. Fuel saving vehicles and other equipment must be manufactured. Pollution control, preservation of natural resources, environmental management, etc. are factors which must be taken into account. Fuel saving vehicle. Fuel saving vehicle म्हणजे आता इंधनाची बचत करणारे वाहन किंवा यंत्र. इंधन म्हणजे कोणतं? डिझेल आहे, पेट्रोल आहे. आता पेट्रोल आणि डिझेलचा आपण कार आहे, टॅक्सी आहे, स्कूटर आहे, बाईक आहे, याचा वापर आपण करतो. मग त्याच्यामध्ये इंधनची सेव्हिंग किती होऊ शकते तसं पण आपण तयार केला पाहिजे. इलेक्ट्रिक कार आला पाहिजे, जे इलेक्ट्रिकच्या बॅटरीने चालेल, किंवा इलेक्ट्रिक स्कूटी असेल. म्हणजे हे जे आहे हे सगळं तयार झाली तर प्रॉब्लेम होणार नाही. देन पोल्युशन कंट्रोल होईल, प्रदूषण नियंत्रित येईल. प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधन संपत्ती त्याची पण संरक्षण होऊ शकते. आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे पर्यावरणाचा व्यवस्थापन पण हे पण आपण करू शकतो. म्हणजे हे सगळं गोष्टी यानी पर्यावरण का व्यवस्थापन भी हम कर सकते हैं, नैसर्गिक साधन संपत्ति को हम संरक्षण भी दे सकते हैं, प्रदूषण को नियंत्रण भी कर सकते हैं. ये सारी चीजों का जो है बिल्कुल ध्यान से अगर करें तो कहीं पर भी प्रदूषण नहीं होगा, म्हणजे कुठेही प्रदूषण होणार नाही. In India, in order to check industrial pollution, many laws and regulations have been framed, both at the national and the state level. आता भारतात पण आहे. आता भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय तथा राज्याच्या पातळीवर काही कायदे व नियम तयार केलेले आहेत. यानी भारत में भी जो प्रदूषण को नियंत्रण करना है, प्रदूषण नियंत्रणासाठी तो कई कानून नियम सब बनाए गए हैं. अपने केंद्रीय स्तर पर भी है, राज्य स्तर पर भी. एग्जाम्पल, वाटर एंड एयर पोल्यूशन कंट्रोल एक्ट अँड कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट एक्ट. म्हणजे हा जो कायद्याचं नाव दिलंय जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा. जल और वायु प्रदूषण नियंत्रण कायदा जो है ये बनाया गया है. The Central Pollution Control Board of India looks into prevention and control of pollution. तो ये जो हमारी संस्था है सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया, भारत शासनाचे जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे ते प्रदूषण विषय सगळं याच्यावर नियंत्रण कामकाज बघतात. In this context, any contravention of these law would mean that the management of the factory will be held responsible and would be liable for punishment. आता ही जी कायदा आपल्याला तयार केलेली आहे वायू व जल प्रदूषण व जी कायदा आहे त्याचं जर कोणी उल्लंघन केलं म्हणजे त्याच्या संदर्भातील उल्लंघन करणाऱ्यांना त्या कारखान्याचे व्यवस्थापन असो कोणी असो त्याला शिक्षा दिली जाते. यानी कि अगर जो कायदा बनी है उस कायदा का उल्लंघन होता है तो उस उल्लंघन के ऊपर उन्हें दंडात्मक जो है शिक्षा दी जाती है.
Now here in India, many important public sector undertaking have been established. They are acronyms, abbreviated form. म्हणजे भारतातील काही महत्त्वपूर्ण सार्वजनिक उद्योग समूह संस्थान आहे. त्यांची नाव दिलेली आहे. जसे BHEL भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड, ऑयल एंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन्स, NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, NTC नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन, SAL स्टील इंडिया अथॉरिटी लिमिटेड. म्हणजे असे जे आहेत हे सगळं आपले औद्योगिक संस्था आहे. हे औद्योगिक संस्था म्हणजे भारत सरकारच्या भारत शासनाचा आहे आपल्या. ये भारत शासन का है. इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेंटर आर कॉल्ड IT हब. म्हणजे हा जो असा त्याला इन्फॉर्मेशन इंडस्ट्री म्हणतो याला IT हब पण म्हणले जातात. म्हणजे भारतात काही ठिकाणी आहे जसे पुणा आहे एक IT हब आहे. बँगलोर आहे तो पण IT हब आहे. म्हणजे IT इंडस्ट्री तिथे पण आहे. म्हणजे बरेच ठिकाणी आहे पण पुणे आणि बँगलोर भारताचे हे दोन जे प्रमुख शहर आहेत यानी भारत के जो दो प्रमुख शहर है पुणे और बैंगलोर इन्हें IT हब ही कहा जाता है. यहाँ पर आपको बहुत से IT इंडस्ट्रीज आपको मिलेंगे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी की इंडस्ट्रीज मिलेंगी. तो ये जो इंडस्ट्रीज इस तरह की बनी है ये भी एक तरह का समूह है, इंडस्ट्री समूह. वाटर लिटरेसी नीड ऑफ द आवर. वॉटर इज अ बेसिक नेसेसिटी इन ह्युमन लाईफ. आता पाणी पाणी जे आहे ही महत्वाची घटक आहे याला आपण म्हणू शकतो. जीवनाची मूलभूत घटक त्याला मानतो. ड्यू टू इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, चेंजिंग क्लायमेटिक कंडिशन्स, irregular rainfall, etc., many countries in recent times are facing problem of acute water shortage. आता लोकसंख्यांच्या वाढमुळे किंवा एखाद्या वेळेस बदलते हवामान, पावसाची अनियमितता त्याच्यामुळे फक्त भारतही नाही काही असे देश आहेत जिथे पाण्याची खूप कमतरता झालेली आहे. पाण्याची समस्या झालेली आहे. टंचाई ज्याला म्हणतो. यानी एक तो लोकसंख्या बढ़ रही है, दूसरी बात क्लाइमेटिक कंडीशंस चेंज हो रहे हैं यानी हवामान जैसे कहते हैं वायुमंडल में चेंजेस हो रहे हैं. वर्षा की अनियमितता है, कभी बारिश हो रही है कभी नहीं हो रही है. और यही कारण है सिर्फ भारत ही नहीं बल्कि कई देशों में इस तरह का पानी का जो अकाल वो एक्यूट वॉटर शॉर्टेज ज्याला आपण पाणी टंचाई मराठीमध्ये म्हणतो या पानी की समस्या हिंदी में कहेंगे पानी का अकाल हम कह सकते हैं हिंदी में. इस तरह से कई जगहों पर जो है इस तरह का दिखाई देता है. India will be facing problem of acute water shortage in near future. This has come to light through a survey of water industries. तो सिर्फ समस्या जो है भारत कई देशों में तो है आई एम सॉरी कुछ समय बाद भारत में भी दिखाई देगा. भारतात पण आपल्याला दिसणार आहे. आता आपण काही ठिकाणी बघू शकतो जर तुम्हाला माहिती असेल या आपको पता होगा कि भले ही हम हाई राइज बिल्डिंग में रहते हैं लेकिन कई ऐसे इलाके हैं बिल्डिंगों में भी ना टाइम पे पानी आता है. सुबह 5 बजे से 10 बजे तक, शाम को 8 बजे से 11 बजे तक ऐसा उन्होंने नियम बना दिया है कॉम्प्लेक्सेस में, बड़े कॉम्प्लेक्सेस में. अशी मोठी मोठी कॉम्प्लेक्स आहे किंवा वस्ती आहे, चाळी आहे तिथे पण असेच आहे. सकाळी 5 ते 11 आणि संध्याकाळी 6 ते 8 किंवा 6 ते 10. तो इस तरह का पानी का जो शॉर्टेज धीरे धीरे भारत में भी दिखाई दे रहा है और इसके लिए जो पानी की बचत बहुत जरूरी है. इंडिया इज ए कंट्री ब्लेस्ड विथ एम्पल नॅचरल रिसोर्सेस. भारत एक ऐसा देश आहे, भारत हा असा देश आहे जिथे नैसर्गिक साधन संपत्ती खूप आहे. द रिव्हर्स ऑफ इंडिया आर रेन फेड. इट इज एसेन्शियल टू चेक दिस फ्लो ऑफ वॉटर अँड यूज इट ज्युडिशियसली. आता तुम्ही उत्तर ते दक्षिण पर्यंत जर बघाल तर भारतात अनेक नद्या आहेत. इफ यू सी इन द नॉर्थ गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र, सतलज, these are the most important rivers.
जर आपण उत्तरकडे पाहिलं तर गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र, सतलज हे प्रमुख नदियां आहेत. दक्षिण में अगर देखा जाए यानी साउथ में अगर हम देखें तो गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा, ताप्ती, दीज आर द इम्पॉर्टंट रिव्हर्स इन द साउथ. म्हणजे आपण दक्षिण भारतात जर बघितलं तर नर्मदा आहे, तापी आहे किंवा गोदावरी आहे, कृष्णा आहे, कावेरी आहे. म्हणजे हे मोठे मोठे नद्या आहेत. त्याच्यापेक्षा छोटी नद्या अजून आहेत. म्हणजे आपल्या देशात पाण्याची सोयी खूप आहे, भरपूर पाणी आहे. आणि त्यामुळे काय जे पाणी जी आहे त्याची वापर काटकसरीने केली पाहिजे. जो पानी अपने पास एम्पल है, बहुत है पानी, लेकिन उस पानी का उपयोग जो है बिल्कुल बहुत अच्छी तरह से हमें करना जरूरी है. स्मॉल चेक डैम्स, canal, recharging our underground reservoirs, reusing water, reducing water pollution, treating wastewater from industries and reusing them, etc., are all methods of proper water management. आता आपण हे प्रॉपर वॉटर मॅनेजमेंट आणि पाण्याची व्यवस्थापन आपण करू शकतो. कसं करू शकतो? जल व्यवस्थापन ज्याला म्हणतो आपण, वी कॉल इट एज ए वॉटर मॅनेजमेंट. कसं आपण करू शकतो? हाऊ कॅन वी डू इट? द स्मॉल चेक डॅम, छोटे छोटे बंधारे ज्याला म्हणतो आपण, किंवा कालवे, कॅनाल्स, या रिचार्जिंग अंडरग्राउंड रिझर्व्हर्स, शेततळी बांधणे ज्याला म्हणतो आपण, त्याला जल पुनर्भरण करणे. रियुजिंग वॉटर, पाण्याचा पुनर्वापर, जल प्रदूषण मध्ये कमी, आणि उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि त्याचा वापर करणे, याच्यातून आपण हे करू शकतो. यानी छोटे छोटे बांध बनाकर, कैनाल बनाकर, या पानी में अंडरग्राउंड पानी रिसने के लिए जरूरी है वो, या जो पानी खराब हो जाता है उसका दोबारा उपयोग करना. जैसे लोगों की अक्सर आदत होती है, घर पे पानी भर के रखा हुआ है और अगर फ्रेश पानी भरना हो तो उसे गिरा देते हैं और फिर से पानी भर लेते हैं. लेकिन वही पानी अगर आप रख के उसको यूज कर सकते, बर्तन धोने के लिए यूज कर सकते. अगर आपने अपने पेड़ पौधे लगाए हैं, तुम्ही जर तुमच्या गॅलरीमध्ये झाडं लावलं असेल तर त्या पाण्याचा वापर आपण पाणी तिथे टाकून आपण वापरू शकतो ना. पाणी द्यायची गरज नाही त्या झाडांना, तेच पाणी आपण तिथे टाकायचं. किंवा जल प्रदूषण कमी करने यानी पानी जल प्रदूषण कम करना, या वेस्ट वाटर जो है यानी जो कारखाने से निकलते गंदे पानी है उस पर प्रक्रिया करके उसे यूज करना, ये भी एक तरह का जल व्यवस्थापन जिसको हम कहते हैं, यानी पानी व्यवस्थापन हम कहेंगे. तो वी कैन डू ऑल दीज थिंग्स एंड द वॉटर विच वी आर थ्रोइंग अवे, जो हम पाणी फेक देते, ज्याला आपण टाकून देतो पाणी, त्या पाणीचा आपण दुसऱ्यांदा वापर करू शकतो. While using water for our personal needs, we need to take care not to waste water and to use minimum possible water. हा पण महत्वाचा आहे पाणी व्यवस्थापनात. आपण जेव्हा आपल्यासाठी पाणी वापरतो, लोकांची सवय असते, आता लोकांना आहे सवय की ब्रश केलं आणि बेसिनचा नळ चालू आहे आणि तो ब्रश करतोय. ही इज वेस्टिंग दॅट वॉटर. तो पाणीचा नाश होतोय, त्याच्यात वेस्ट होतो तो पाणी. पण तसं न करता एकदा ब्रश झाल्यावर आपण नळ चालू करू आणि तोंड धुवून स्वच्छ करून घेऊ. तो एक आहे. किचन मध्ये भांडी धुताना पण नळ चालू असते आणि आपण भांडी घासत बसतो. म्हणजे सगळं नसतील करत, पण काही लोक करतील. आई एम टेलिंग, मैं ऐसा नहीं बोलूंगी कि सब लोग करते, लेकिन कुछ लोग इसको करते हैं कि नल चालू है और बर्तन घस रहे हैं, तो आप नल बंद करके बर्तन घसो और घसने के बाद हो जाए तो नल चालू करके आप धो लो बर्तन. सो दॅट विल बी हेल्पफुल इन सेव्हिंग द वॉटर. त्याच्यातून पण तुम्ही पाणी वाचू शकता. Even these small steps will help in overcoming the problem of water shortage. Public awareness on water management is the need of our. म्हणजे हे जे छोटे छोटे उपयोग घरीच आहे आपल्याकडून, हे आपल्या घरी जर आपण सुरू केला, हम अपने घर में अगर शुरू करेंगे तो हम पानी की बचत कर सकते हैं. और शॉर्टेज होती है, पानी की शॉर्टेज होती है, तो शॉर्टेज को भी हम कम कर सकते हैं. और इस तरह से समाजात प्रबोधन करणे, जनजागृती ज्याला म्हणतो आपण,
तो जन जागृति करके, लोगों को बताकर और समाज में जो है इसको बता सकते हैं हम लोग कि आप इस पानी का इस तरह से उपयोग करो और ऐसा नहीं करना चाहिए। आप अपने घर से ही शुरू करो पहले और बाद में आप लोगों को बोलो। कहते हैं कि भारत में ऐसे लोग हैं ना जो एक को देख के दूसरा सीखता है। तो हम जब अपने घर में शुरू करेंगे तो लोग देख देख के समझ जाएंगे कि नहीं, हमें ऐसा करना है, हमें वैसा करना है। सो दिस इज व्हाट we can in this way we can reduce the problem of shortage of water. याच्यामुळे आपण आपल्या जे पाण्याची जी समस्या आहे ती समस्या आपण करू शकतो, कमी करू शकतो. I think I have finished the lesson. If anyone has the doubt, you can put it there. अगर आपको कुछ पूछना है आप पूछ लीजिए और then I will proceed with something else. If you have any doubt, you can ask. चैट बॉक्स में डालिए, एनी डाउट है किसी को? What is this lion? Okay. Any other doubt? इथे अजून एक बॉक्स मध्ये आहे, ते पण मी सांगते, लायनचा पण सांगते आणि पुढचा ड्रॉप बॉक्स पण सांगते. अजून कोणाला काही डाउट आहे, अजून विचारायचं आहे? बाकी लोगों को किसी को कोई डाउट नहीं है? Someone has asked this question, what is this lion? This lion is this the logo of the industries. Okay. Now what is the program? Here it is industrial, heavy, small and medium. Understood? Now what this shows, म्हणजे हे काय दाखवतो, हेवी इंडस्ट्रीज आहे, मीडियम इंडस्ट्रीज आहे आणि याच्यामध्ये लोकांना जी रोजगार मिळू शकते, म्हणजे मोठे उद्योजक पण आहे, मीडियम पण आहे आणि छोटे पण आहे. Isn't it? That lion shows that if these industries are there in the country, then there can be lot of development. म्हणजे जर हे असे प्रकारचे जे उद्योग आपल्याकडे असतील, मोठे उद्योग पण आहे, लघु उद्योग पण आहे आणि मध्यम पण आहे, मग त्याच्यामुळे काय असेल की लोकांना रोजगार मिळेल, लोकांची जी राहणीमान आहे ते उंचवते, पर कॅपिटा इन्कम विल इन्क्रीज, पीपल विथ गेट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, लोकांना रोजगार मिळेल. म्हणजे हा जो लायनचे एक चित्र दिलेले आहे याच्यामध्ये हे दाखवतोय की अशी जर आपल्याकडे उद्योग असेल, इट विल बी बेनिफिट फॉर द एम्प्लॉयमेंट ॲज वेल एज फॉर द एम्प्लॉयर. म्हणजे लोकांना कुशल हे पण मिळेल, कारीगर पण मिळेल, अकुशल कारीगर पण मिळेल, दोन्ही प्रकारचे कारीगर असतील ते पण होतील, त्यांना रोजगार पण मिळतील, उनको रोजगार भी मिलेगा and all these things can be done very very easily. I think I am clear with the topic. कादंबरी, I think you have asked the question. समजलं कादंबरी? Yes, okay. Other anyone has any doubt? No doubt. Now here are some questions. I will not discuss all. पण इथे एक प्रश्न आहे, प्रिपेअर ए फ्लो चार्ट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. हा फ्लो चार्ट जो आहे ना ते तुम्ही तयार करायचं आहे. लोकेशन ऑफ इंडस्ट्री साठी जे चार्ट आहे ते पण लोकेशन मध्ये काय, आणि जर्नी ऑफ क्लोथ्स वी यूज फ्रॉम फार्म टू अवर सेल्फ. हा जो फ्लो चार्ट आहे दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला जर हे एसेन्शियल फॅक्टर्स फॉर इंडस्ट्री ऑफ लोकलायझेशन म्हणजे आधी असेल लँड,
लँड असेल, नंतर कॅपिटल असेल, नंतर वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी आणि लेबर, ट्रान्सपोर्ट आणि मार्केट. हा 7 फॅक्टर्स जो आहे हा लोकेशन ऑफ इंडस्ट्रीसाठी आहे. बाकीची मी एक्सप्लेन करत नाही बिकॉज यू कॅन राईट डाऊन. बट दीज टू आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. द जर्नी ऑफ क्लोथ्स वी यूज फ्रॉम फार्म टू अवर सेल्फ. कॉटन पासून आणि कापूस पासून जे आपले कपडे तयार होतात ते आपण कशा प्रकारे करतो ते फ्लो चार्ट मध्ये तुम्ही तयार करायचं. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये जर होत असेल तर यू कॅन प्रेझेंट मी ऑन द स्क्रीन. ओके. एनी डाऊट? एनीबडी एल्स वॉन्ट टू आस्क एनिथिंग? कोणाला काही विचारायचे असेल तर सांगा. नो डाऊट. Today I will finish the lecture 5 minutes before. Okay. So all of you can leave the lecture. Bye all of you. Bye.